हॅलो एव्हरीवन, आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे। जसं की तुम्ही यूट्यूबचं थंबनेल बघितलेलंच असेल किंवा व्हिडिओचं टायटलही बघू शकतात। येत्या 6 जुलै रोजी होणारी महाट्रान्सको एई ही जी एक्झाम आहे ही आता पोस्टपोन झालेली आहे। ह्या एक्झाम आता पुढच्या महिन्यामध्ये होणार आहेत। सो तुम्हाला आता इनफ टाइम मिळालेला आहे की तुमचं प्रिपरेशन जे अपूर्ण राहिलेलं असेल ते पूर्ण करण्यासाठी। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे डाऊट्स आले, कॉल्स आले की सर आता आमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे किंवा आम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे। स्ट्रॅटेजी तीच आहे जी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितली होती की शेवटच्या 15 दिवसांमध्ये महाट्रान्सको एक्झामसाठी काय करायचं आहे, टेस्ट सिरीज कशा पद्धतीने अटेम्प्ट करायचे आहे, तुमच्या रिव्हिजन कशा पद्धतीने फोकस करायचे आहे। मग सर आता हा जो एक्स्ट्रा टाइम मिळाला, ह्या एक्स्ट्रा टाइममध्ये आम्ही काय करायला हवं तर लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांनी फुल लेंथ टेस्ट सिरीज अटेम्प्ट केल्या होत्या, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्यापासून बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी 5 फुल लेंथ टेस्ट सिरीज टेक्स्टबुकवरच्या ह्या अटेम्प्ट केलेल्या आहेत। इतर अकॅडमीच्याही टेस्ट सिरीज मी तुम्हाला घ्यायला लावलेल्या होत्या, त्या घेतलेल्या नसतील तर त्याही घेऊन टाका। तुम्हाला आता 1 महिन्याचा एक्स्ट्रा टाइम मिळालेला आहे, कशासाठी? तुमच्या चुका सुधारवण्यासाठी। जी फुल लेंथ टेस्ट तुम्ही देत होतात त्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मला स्क्रीनशॉट्स आले इवन की सर ही टेस्ट अशी दिली, यात काय करायला हवं, अशा पद्धतीचं ॲनालिसिस होतं। जे कॉमन मिस्टेक्स मी बघतोय, टेक्निकलमध्ये मुलं सिली मिस्टेक्स करताय। सिली मिस्टेक्स म्हणजे काय? मुलांचं म्हणणं हे आहे की सर आम्हाला ॲन्सर्स येत आहे, ॲन्सर्स माहिती आहे, बट टाईमच्या कन्स्ट्रेंटमुळे किंवा प्रेशरमुळे ते ॲन्सर चुकीचे होऊन जात आहे, त्यामुळे टेस्ट सिरीजमध्ये स्कोर हा कमी येतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो तुम्हाला वेळ मिळालेला आहे, हा वेळ तुम्हाला ही तुमची सिली मिस्टेक इम्प्रूव्ह करण्यासाठीच यूज करायचा आहे। चेक करा की कोणत्या सब्जेक्टमध्ये सिली मिस्टेक्स होत आहे, न्यूमेरिकल्समध्ये सिली मिस्टेक्स होत आहे का, कोणत्या सब्जेक्टचे क्वेश्चन जास्त माझे चुकत आहे फुल लेंथ टेस्ट सिरीजमध्ये, मग त्या सब्जेक्टवरती आता फोकस करा, त्या सब्जेक्टची व्यवस्थित रिव्हिजन करा। तुम्हाला तेवढा वेळ मिळालेला आहे व्यवस्थित रिव्हिजन करण्यासाठी, ठीक आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला टाईम युटिलायझेशनसाठी वेळ मिळाला आहे। म्हणजे तुम्ही आता फक्त फुल लेंथ टेस्ट देत होता, तुम्ही जर सब्जेक्ट वाईज टेस्ट दिलेला नसतील तर त्या सब्जेक्ट वाईज टेस्ट देण्यासाठी आता तुमच्याकडे इनफ वेळ आहे। या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक सब्जेक्ट, जो सब्जेक्ट तुम्हाला वीक वाटतोय त्या सब्जेक्टवरती फोकस अगोदर करा। जो वीक सब्जेक्ट आहे त्याचे युनिट वाईज MCQ सॉल्व करा। एक युनिट रिवाईज करायचं, त्या युनिट वाईज 50 ते 70 MCQs तुम्हाला सॉल्व करायचे आहेत। MCQ सॉल्व करण्यासाठी तुम्ही मागच्या 5 वर्षाचे MCQs यूज केले तरी चालतील, SSC JEEचे MCQs यूज केले तरी चालतील। त्यासोबत तुम्हाला टेक्स्टबुक ॲपवरती प्रत्येक सब्जेक्टची सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे, ह्या सब्जेक्ट वाईज टेस्टसुद्धा आता कंप्लीट करायचं आहे। टेस्ट कंप्लीट करत असताना काय करायचं आहे, तुम्हाला व्यवस्थित त्या टेस्टचं ॲनालिसिस करायचं आहे। म्हणजे मी काय सांगितलं, जे तुमचे वीक सब्जेक्ट आहेत त्या वीक सब्जेक्टची युनिट वाईज रिव्हिजन, एक युनिट कंप्लीट झालं त्या युनिटवरचे 50 ते 70 MCQs, अशा पद्धतीनं तो सब्जेक्ट कंप्लीट करायचा। एकदा की तो सब्जेक्ट कंप्लीट झाला की त्याच सब्जेक्टची टेक्स्टबुक ॲपवरती जाऊन तुम्हाला सब्जेक्ट वाईज टेस्ट द्यायची आहे, म्हणजे पूर्ण सब्जेक्टवरती एक टेस्ट द्यायची। अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या वीक सब्जेक्टची भीती जी ॲक्च्युअल एक्झाममध्ये किंवा फुल लेंथ टेस्टमध्ये ज्या तुमच्या मिस्टेक्स होत आहेत त्या अवॉइड करण्यासाठी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवर काम करायचं आहे। मग ते कुठून होणार? युनिट वाईज टेस्ट आणि सब्जेक्ट वाईज टेस्ट देऊनच तुमचं ते काम होणार। तुम्हाला तिथून तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करायचा आहे टेक्निकलचा। टेस्ट सिरीजमध्ये बऱ्यापैकी मुलांचा स्कोर टेक्निकलमध्येच कमी येतोय, रिझनिंग ॲप्टिट्यूडला पाहिजे तेवढा वेळ मिळत नाही आहे, कारण टेक्स्टबुकची मला माहिती रिझनिंग लेवल ही थोडीशी डिफिकल्टच आहे। त्याची लेवल खूप म्हणजे जे ॲक्च्युअल एक्झाम आहे त्यापेक्षा नक्कीच डिफिकल्ट आहे। बट तुम्हाला इथून हे शिकायला मिळतं आहे की रिझनिंगला 40 क्वेश्चनला 20 मार्क्स आहेत आणि ॲप्टिट्यूडला 20 क्वेश्चनला 10 मार्क्स आहेत, त्यामुळे याच्यावरती किती टाईम स्पेंड करायचा आहे हे तुम्हाला नक्कीच फुल लेंथ टेस्ट सिरीजमधून ॲनालिसिस झालेलं असेल की सर या ज्या फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे याच्यातून मला हे कळालं की रिझनिंगचे 40च्या 40 प्रश्न अटेम्प्ट होणारच नाही आहे, नाहीच होणार, प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे। मग मला क्वेश्चन सिलेक्शन जमलं पाहिजे एक्झामच्या दिवशी। जरी टफ लेवल असली क्वेश्चनची, सगळे क्वेश्चन्स टफ नाही आहे, तुम्हाला त्यातनं चूज करायचं आहे की लवकर कोणते क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात आणि त्या क्वेश्चन्सवर तुम्हाला फोकस करायचा आहे। म्हणजे तुमचा आता एक पॅटर्न तयार झाला पाहिजे असेल की मी महाट्रान्सकोची जी एक्झाम आहे ही महाट्रान्सकोची एक्झाम कशा फॉर्मॅटमध्ये ॲपियर करणार आहे, आणि हा पॅटर्न प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला आता एक्स्ट्रा टाईम मिळालेला आहे, त्यामुळे याचा व्यवस्थित युटिलायझेशन करा। नॉन टेक्निकल नाही आहे बाळांनो ह्या एक्झामला, टेक्निकलवरती फोकस जर केला तुम्ही व्यवस्थित, तुमचा स्कोर जर व्यवस्थित इम्प्रूव्ह केला, रिझनिंग ॲप्टिट्यूडला मी टेक्निकलमध्येच पकडतो, तर आता तुमच्याकडे जास्त चान्सेस आहेत सिलेक्शन होण्याचे। त्या दरम्यान महाट्रान्सको 1 महिना पुढे गेलेली आहे, त्या दरम्यान येणाऱ्या बऱ्याचशा एक्झाम आहेत, जसं की तुमची सिडकोची एक्झाम आहे, नवी मुंबईची एक्झाम आहे, MIDCची एक्झाम आहे। बाळांनो, महाट्रान्सकोचा जो अभ्यास चालू होता तो चालूच द्यायचा आहे,
ते तुम्हाला चालू ठेवायचं आहे। त्यासोबत ज्यांना सिडकोचं टार्गेट ज्यांचं असेल, सिडकोमधले एक्स्ट्रा टॉपिक्स प्लस GS-GK जे सिडकोला आहे हे तुम्हाला येत्या 7-8 दिवसामध्ये प्रिपेअर करायचं आहे, 10-12 दिवसांमध्ये। म्हणजे बघा, तुम्ही महाट्रान्सकोसाठी तुमचे टेक्निकल सब्जेक्ट रिवाइज करून ठेवलेले आहेत, ती रिव्हिजन तुमची झालेली होती, त्याच्या तुम्ही टेस्ट दिलेल्या होत्या। त्या टेस्ट देऊन तुम्हाला महाट्रान्सकोमधनं कळालं की माझे वीक सब्जेक्ट कोणते आहेत आणि माझ्या मिस्टेक्स कुठे होत आहेत। दिवसातले 2-3 तास त्या वीक सब्जेक्टसाठी आणि ते टेक्निकलचे जे सब्जेक्ट जिथे तुम्ही सिली मिस्टेक करताय त्या इम्प्रूव्ह करण्यासाठी द्या। बाकी वेळ हा सिडकोचे जे एक्स्ट्रा सब्जेक्ट्स आहेत प्लस जे तुमचंवालं GS-GK आहे सिडकोसाठी, त्यासाठी तुम्हाला बाकी वेळ द्यायचा आहे। म्हणजे 10-12 दिवसामध्ये त्याचं प्रिपरेशन तुमचं कंप्लीट होणार आहे। नवी मुंबई महानगरपालिकेचे जर तुमचं टार्गेट असेल तर तेच परत की तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेचे जे एक्स्ट्रा टॉपिक्स आहेत ते एक्स्ट्रा टॉपिकचा अभ्यास उद्यापासून करायचा आहे। 2-3 तास जे सब्जेक्ट ऑलरेडी तुम्ही महाट्रान्सकोमध्ये रिवाइज केले, कारण तेच सब्जेक्ट सिडकोला आणि नवी मुंबईला पण आहेत, त्यांचा 2 ते 3 तास दिवसातून अभ्यास करायचा, कारण त्यांची रिव्हिजन तुम्ही नक्कीच महाट्रान्सकोसाठी कंप्लीट केलेली असणार। उरलेला वेळ जर नवी मुंबई फोकस असेल तर त्या नवी मुंबईचे एक्स्ट्रा सब्जेक्ट्स, जर सिडको फोकस असेल तर त्या सिडकोचे एक्स्ट्रा सब्जेक्ट्स याच्यासाठी प्लस GS-GK साठी तुम्हाला द्यायचं आहे। ते कंप्लीट झालं, नवी मुंबई सिडकोची एक्झाम पूर्ण झाली की त्यानंतर पुन्हा महाट्रान्सकोवरती ज्यांना शिफ्ट व्हायचे त्यांनी पुन्हा एकदा मी सांगितल्याप्रमाणे वीक सब्जेक्टची युनिट वाईज टेस्ट, सब्जेक्ट वाईज टेस्ट आणि त्यानंतर फुल लेंथ टेस्ट, या पद्धतीने तुमचं काय होणार आहे, मल्टिपल रिव्हिजन्स होणार आहे। मल्टिपल रिव्हिजन झाला तर तुमचं टेक्निकल हे स्ट्रॉंग होणार आहे आणि महाट्रान्सकोचा पेपर कसा द्यायचा याची आयडिया तुम्हाला तर आता फुल लेंथ टेस्ट सिरीजमधनं आलेलीच असेल। MIDC टार्गेट असेल अशा विद्यार्थ्यांसाठी 4 ॲक्ट जे आहेत ते 4 ॲक्ट तुम्हाला एक्स्ट्रा करायचे। त्यासाठी जर तुम्ही महिनाभर पुढच्या येत्या महिन्यामध्ये 1 तास रोज दिला किंवा अर्धा तास रोज दिला तर तुमचा रोज तो टॉपिक हळूहळू त्या 4 ॲक्ट कंप्लीट होत जातील। त्यामुळे त्याचं फारसं टेन्शन घ्यायचं नाही, ते तुम्ही नवी मुंबई किंवा सिडकोच्या एक्झाम नंतर हातात घेतलं तरी चालेल की नवी मुंबई सिडकोपर्यंत आपण टेक्निकल सब्जेक्ट सगळे स्ट्रॉंग करून घेऊया, विथ एक्स्ट्रा सब्जेक्ट्स GS-GK स्ट्रॉंग करून घेऊया आणि त्यानंतर जर MIDC टार्गेट करायचे असेल तर ते 4 ॲक्ट तुम्ही त्या 2 एक्झाम नंतरही टार्गेट केले तरी चालतील। सो एक प्रॉपर प्लॅन बनवा, प्रॉपर स्टडी शेड्यूल बनवा, सगळ्या एक्झाम तुम्ही इझिली टार्गेट करू शकता, कारण बऱ्याचशा एक्झाम, सगळ्या एक्झामचा टेक्निकल सिलेबस हा जवळपास कॉमन आहे। जे एक्स्ट्रा टॉपिक्स आहेत त्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे, बाकी वेळ तुमची रिव्हिजन झालेली आहे, तुम्ही ती महाट्रान्सकोसाठी केलेली आहे। एक्स्ट्रा टॉपिक्स आणि ॲक्ट वगैरे यासाठी जास्त वेळ लागत नाही। सो काय करायचं आहे, त्यासाठी ॲम्पल टाईम दिवसातनं काढायचं आहे, व्यवस्थित शेड्यूल बनवायचं आहे आणि ते शेड्यूल तुम्हाला फॉलो करायचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। हा व्हिडिओ मी एवढ्यासाठी केला की बऱ्याच जणांचं कन्फ्युजन चाललं आहे की आता प्लॅनिंग कसं असलं पाहिजे। व्हिडिओ आवडला असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।